नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेटले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण जी माहिती सांगितली होती त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया आली की याच्यामध्ये आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करायला पाहिजे. केमिकलमुळे आपल्या जीवनावर आणि शेती पण खराब होत चाललेली आहे. तर त्या कमेंटशी मी सहमत आहे आणि आपण सगळे शेतकरी वर्ग त्या कमेंटशी सहमत आहे की सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर खूप जास्त केमिकलचा वापर वाढलेला आहे आणि त्याचा कुठं ना कुठं आपल्या सजीव सृष्टीवर त्याचसोबत जनावरांवर आणि इतर समजा आपल्या निसर्गामध्ये जे झाडं झुडपं आहेत, प्राणी आहेत, त्याच्यावर त्याचा खूप जास्त परिणाम होत आहे. तुम्ही बघू शकता पूर्वी समजा जेव्हा आपले आजोपंजोबा होते त्यावेळेचे जर तुम्ही झाडाचा विचार केला तर त्याचे खोडं हे मोठमोठाले खोडं होते, आपल्या हातामध्ये मातणार नाही इतके मोठमोठाले खोडं होते. आणि आताचे जर तुम्ही झाडं बघितले, लागवड बी केली, जर बघितले तर त्याचे खोडं एवढं राहतात. त्याच पद्धतीनं जर विचार घ्यायचा झाला तर सध्याच्या याच्यामध्ये केमिकलचा वापर एवढा वाढलेला आहे की ते आपल्याला कळत नाही. नेमकं आपण फक्त असं समजून चाललेलं आहे की केमिकल फक्त शेतीमध्येच जास्त वापर केला जातो, त्याच्यामुळे आपलं वातावरण, आपले मानवी जीवन, त्याचसोबत आपल्या लहान मुलाबाळावर त्याचा परिणाम होत आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबून चालत नाही. तर ह्याच्यासाठी खूप जास्त वाटा आहे. तुम्ही बघू शकता मोठमोठ्या इंडस्ट्री आहे, ऍग्रिकल्चर असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, मोठमोठ्या कंपन्या आहे. आज सगळीकडे फक्त आणि फक्त केमिकलचा वापर जास्त प्रमाणामध्ये होत आहे. ही कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपण शेती करतो म्हणून फक्त शेतीपुरताच विचार करत असतो की शेतीमध्ये जास्त केमिकल टाकल्यामुळं आपली शेती खराब होत आहे, आपले वातावरण खराब होत आहे आणि आपलं मानवी जीवन उद्ध्वस्त होत आहे. तर ह्या गोष्टी करत असताना याला खूप जास्त वाटा आहे की तिथून पण हे प्रदूषण वाढत आलेलं आहे, केमिकलचा जास्त वापर होत आलेला आहे. ते पण आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघू शकतात ना, पूर्वी समजा आपले आजोपंजोबा, जसं मी तुम्हाला मागे म्हटलो, त्यावेळेस जेव्हा लोक शेती करायची तर त्यावेळेस एवढा केमिकलचा वापर होता का? तर नाही, त्यावेळेस एवढा केमिकलचा वापर होत नव्हता. त्यावेळेस पण चांगल्या पद्धतीने शेती होत होती. पण त्यावेळेसचे शेतकरी कोणकोणत्या गोष्टी करत होते तर तिथं हे समजा आपल्या जनावरांपासून आपण शेणखत असेल ते खत म्हणून जास्त वापरायचे. त्यासोबत समजा तुम्हाला माहिती असेल जीवामृत आहे, दशपर्णी आहे, रामबाण आहे, या गोष्टींच्या फवारणी घेऊन त्यावेळेस लोक शेती करत असायचे आणि त्यावेळेस पण ते चांगल्या पद्धतीने जीवन जगत होते. मग आज रोजी एवढ्या गोष्टींची का आवश्यकता पडत आहे आपल्याला? एवढा केमिकलचा वापर, एवढ्या सगळं खतं सोडा, हे सोडायचा का आपल्याला गरज पडत आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेती जर करायची झाली तर तुम्ही त्या पद्धतीने बी करू शकतात, सेंद्रिय पद्धतीने बी शेती करू शकतात. मी माझी जेव्हा व्हिडिओ काढायला सुरुवात केली पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की शेतकरी वर्गाने एक तर केमिकल मध्ये जा किंवा सेंद्रिय मध्ये जा. आता केमिकल मध्ये तर लवकर कोणी पण जाऊ शकतो, पण मग सेंद्रिय मध्ये जर जायचं असेल तर तिथं आपल्याला खूप काळजीपूर्वक जावं लागत असतं. 6 महिन्यात किंवा एका वर्षामध्ये आपण सेंद्रिय शेती करू शकत नाही. त्याच्यासाठी एक आपल्याला जमीन निवडावं लागते. कमीत कमी 10 एकर आपलं क्षेत्र पाहिजे आणि त्या 10 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला सेंद्रिय शेती करावी लागते. तिथं आपल्याला सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप आपल्याला तिथं पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने जावं लागत असतं. तिथं केमिकलचा कोणताही अवशेष आपल्याला नकोय. त्यावेळेस 3 वर्षामध्ये कुठेतरी आपण आपली सेंद्रिय शेती ही पूर्णतः सेंद्रिय शेती होत असते. विचार करण्यामागची गोष्ट म्हणजे आता मी जसं तुम्हाला केमिकलचे जे वाईट परिणाम सांगितले ते आपल्या शेतीमध्ये जेव्हा पण आपण केमिकलचा जास्त वापर करत आहे, आपला खाण्यापिण्यामध्ये जो भाजीपाला असतो तो जेव्हा आपण त्याचा केमिकलचा तिथं वापर केलेला असतो म्हणून आपल्या ते खाण्यामध्ये येतो आणि आपल्या खाण्यामध्ये आल्यामुळं तुम्ही बघू शकता आज बाळ नुसतं जन्माला आलं तर तिथून पुढे त्याला आपल्याला दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागत आहे. कारण कुठंतरी आज त्या केमिकलचा ते अवशेष, आपण त्याला क्रॉप रेसिड्यू म्हणतो, म्हणजे केमिकलचे रेसिड्यू म्हणतो, ते आज त्या औषधामधून त्या पिकामध्ये जातात आणि पिकामधून भाजीपाल्या थ्रू आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या मुलाबाळावर त्याचा परिणाम होत असतो. याचा कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टी उद्याच्या नाही तर तुम्ही कुठेतरी समजा सेंद्रिय पद्धतीने फवारणी वगैरे घेऊन तुम्ही त्या पद्धतीने तिथं काम करू शकता. फक्त सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच की आज जे शेतीला म्हणत आहे की केमिकलमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, तरी तर फक्त आपण केमिकल शेतीलाच न घेता इथं खूप जास्त वाट आहे. जिथं आपल्या प्लास्टिकचा पण जास्त आपण वापर करत आहे, केमिकलच्या इंडस्ट्री, मोठमोठ्या कंपन्या आहे, तिथं पण खूप जास्त वापर होत आहे. त्या पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामधून आपलं वातावरण खराब होत आहे. आज तुम्ही बघू शकतात ना, आज आपण 2-3 तास सुद्धा उन्हामध्ये काम करू शकत नाही, आपल्याला लगेच दमा लागत असतो. या गोष्टी कुठून आल्या? वातावरणामध्ये पण जे प्रदूषण, जे केमिकलचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन भेटत नाही. म्हणजे या गोष्टीचा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरी तर आपण कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगणार आहोत. सध्या तरी आपण एवढ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळतोय. तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीनं नवीन माहितीविषयी व नवीन तुम्हाला सेंद्रिय शेती असेल, केमिकल शेती असेल किंवा इतर अजून हायड्रोपोनिक शेती असेल, याच्याविषयी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. फक्त तुमची काय जी अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल आणि तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत येईल.
चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो.